किंबहुना प्रीमियर लीग म्हटल्यानंतर गावातील आलेला खेळाडू जो प्रत्येक वेळेस आपल्या संघासाठी खेळत असतो, मात्र आज संघ मालकांसाठी खेळताना पाहायला मिळेल. फलंदाजी सुरू आहे मैदानावरती. त्याबरोबरने जर आपण विचार केला, साहिल राणे या गोलंदाजाला मी पाहिलंय, एक अत्यंत चांगली गोलंदाजी यंदाच्या वर्षी गतवर्षी ज्याने सुरुवात करत असताना बॅटबॅक प्रत्येक खेळाडूला आयुष्यामध्ये पाहायला मिळतो. मात्र कमी वयामध्ये संजय म्हात्रे सर आपण पाहतो साहिल राणे ज्या पद्धतीने आज त्याने आपल्या संघाचं नाव मोठं केलं, आज संधी मिळते ZPL खेळण्याची. या चेंडूवरती मात्र प्रहार जरूर केलाय, हा कॅच ड्रॉप केलाय, चेंडून दिलाय गोलीगत धोका, चुकीला माफी नाही. आपण नेहमी म्हणतो या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. साहिल राणेने पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी अपॉर्च्युनिटी नक्कीच क्रिएट केली होती. या बेचा चेंडू पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर होता. ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय या मैदानावरती अगदी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण विचार केला पुरुषोत्तम भगत आहे, त्यांच्या समवेत आज जर आपण पाहिलं तर राम आले सर आहे आणि त्याच बरोबर आपण विचार केला 120-18 राजेशजी पाटील मुख्य पंचांची भूमिका आज या मैदानावरती स्वीकारल्या. साहिल राणेची गोलंदाजी मैदानावरती सुरू. या चेंडू अत्यंत चांगला हाताळला होता, ऑप्टिकच्या बाहेर होता. या चेंडूवरती आपण पाहतो मारण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिजनला या ठिकाणी विकेट गमवावी लागेल, कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मैदानावरतून फलंदाज अतिश पटेल बॅक टू द पॅव्हिलियन, काही विशेष न करता कम ऑन डीजे मास्टर. करावं लागतं. ही विकेट त्याने कॉम्प्रोमाइज केली संकेत राणेसाठी. या मैदानावरती जर आपण विचार केला तर संकेत राणे अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळतोय. एका चेंडूचा त्याने सामना केला. हा आवाज आहे तो प्रेक्षकांमधून येतोय, तो संघाला सपोर्ट करण्यासाठी येतोय. आज जर आपण विचार केला ZPL विराट प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारी स्पर्धा, नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. प्रारंभ पाटील गेल्या वर्षी कंकश विराट संघाला ज्याने विजयश्री मिळवून दिली, नक्कीच यंदाच्या वर्षी मिस्टर APL मी त्याला म्हणेन, कारण महत्वाच्या क्षणी त्याच्या बॅटमधून षटकार आले होते. सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. आणि प्रारंभ पाटीलची एक वेगळी ओळख आहे अलिबाग क्रिकेटमध्ये. कारण जर आपण विचार केला या मैदानावरती नक्कीच हे मैदान यंदाच्या वर्षी जी ग्रीनरी आपण पाहतो संजयजी पुढे मॅच कडे. या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न, समोर क्षेत्ररक्षकानं कॅच ड्रॉप केले. असं कोणालाही वाटलं नव्हतं की हा कॅच सुटेल. आणि मैदानावरती आपण पाहतो डेंजर एंडला होता संकेत राणे. मैदान यंदाच्या वर्षी जी ग्रीनरी आपण पाहतो प्रारंभ पाटील आणि संकेत राणे ही जोडी मैदानावरती आले. हा कॅच मैदानावरती ड्रॉप केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. हा रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय. स्वतः या ठिकाणी आपण पाहतो कॅप्टन रितेश म्हात्रे. रितेश कडे अपेक्षा नक्कीच नसते, कारण तो फार मोठ्या स्पर्धा खेळत असतो, बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो खेळला. मात्र आज स्वतःच्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळ असताना वेगळं दडपण आहे जे मैदानावरती जाणवताना पाहायला मिळत आहे. पुण्यात मॅच कडे प्रारंभ पाटील स्ट्राईक वरती शिव बघताय. कारण आपण विचार केला तर सामन्या साईडनं जिंकला होता, त्या ठिकाणी तो म्हटला होता की ट्रॉफी ही कंकेश्वरला घेऊन जाईल आणि ती ट्रॉफी त्याने कंकेश्वरला नेली सुद्धा होती. प्रारंभ पाटील APL मध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर चांगला परफॉर्मन्स केला होता. संजयजी काय सांगाल? नक्कीच गेल्या वर्षीचे ते शब्द त्यांनी आणि तो फायनलचा मॅच 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना त्यांनी फायनल जिंकून दिली होती. शिवभक्त प्रारंभ पाटील आज जर आपण बघतोय शिव आशीर्वाद आहे, शंकराचा आशीर्वाद त्याच्याकडे आहे आणि जिथे प्रारंभ तेथे फायनल. आज गेल्या 2 वर्ष आपण बघतोय प्रारंभ ज्या टीम मध्ये आहे तो फायनल मारतोय आणि हे कायमस्वरूपी राहिलेलं आहे. जरूर आपण पाहतो 21 धावा धाबलकावरती 121 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. पॉइंट टू गो. एक चेंडू बाकी आहे. सायराणीची गोलंदाजी कमबॅक केला.
पण षटकामध्ये 15 येऊन सुद्धा या षटकामध्ये केवळ आतापर्यंत त्याने 6 धावा दिल्या. दबदबा त्याच्या नावाचा बरकरार मैदानावरती. या चेंडूवरती मी म्हटलं होतं साहिल यंग टॅलेंटेड बॉय मैदानावरती आणखी एक विकेट प्राप्त करतोय. क्या बात आहे, कमाल डीजे मास्टर. परमेश्वर यांचा आवाज आपण ऐकला होता. जे गीत आता आपण ऐकतोय डीजे शेरकरच्या माध्यमातून 21 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये आली पाहिजेत आणि जर 3 षटकं 15 मिनिटांमध्ये झाली नाही तर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार तुम्हाला एक खेळाडू पटियाच्या सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सूचित करत आहे की 3 षटकांमध्ये 4 षटकं झाल्यानंतर 1 इनिंग नंतर तुम्ही टॉस करण्यासाठी यायचं आहे. यानंतरची मॅच निहार 11 जिराट विरुद्ध जनमन भोईराळी या 2 संघाच्या दरम्यान असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो रितेश म्हात्रेला आणलं गेलंय. या संघामधील सर्वात कमी वयाचा किंबहुना आपण जर विचार केला तर ज्या खेळाडूने कमी वयामध्ये खेळायला सुरुवात केली रितेश म्हात्रे मैदानावरती आलाय. या वेळच्या चेंडूवरती चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण पाहतो रितेश म्हात्रेला मिळाली सफलता. टाळ्यांचा आवाज येऊ दे. कमाल डीजे मास्टर. धाबलकावरती 21 धावा आल्या, 4 विकेट मिळवले. रितेश म्हात्रेला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते. पहिल्या चेंडूवरती त्याने बाउन्स बॅक केलाय. आपला संघ ज्या पद्धतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू केलाय, षटक क्रमांक 2 आपण पाहिलं होतं. सिद्धता आणि अपूर्वा म्हात्रे यांच्याकडून रितेश म्हात्रेसाठी 200 रुपयांचं पारितोषिक पहिल्या विकेटसाठी आलं. क्या बात आहे. जिराट प्रीमियर लीग म्हटल्यानंतर गावातील असणाऱ्या सर्व महिला असेल किंबहुना ज्या मुली मैदानावरती आल्यात त्या प्रत्येक घराघरामधील जे क्रिकेट जिराटमध्ये पोहोचलंय त्या प्रत्येक घरातील बहिणी आज सपोर्ट करण्यासाठी आल्यात. त्यांच्याकडून पारितोषिक येत आहे. रितेश म्हात्रेने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. 4 ते 5 वर्ष तो खेळतोय. मेन संघामधून म्हणजे मेन टीम साई जिराटमधून खेळण्याची बऱ्याच वेळा संधी मिळाली. ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन त्यांनी बऱ्याच वेळा करून दाखवलं. रितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दिसतोय. जोएल या वेगळ्या चेंडूवरती ही कलात्मक मैदानावरती पाहायला मिळाली. विकेट करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या मुवमेंटला संजयजी बॅटचा फेस ओपन केला. पी अँड विकेट मारण्याचा प्रयत्न होतोय. धाबलकावरती धावा जरूर मिळतात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 22 धावा बनल्यात. 22 धावांवरती 4 विकेट गेल्यात. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करणारा संघ मैदानावरती धावा उभारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र दुसऱ्या बाजूला एका मागोमाग एक फलंदाज प्रामुख्याने परतलेत. या चेंडूवरती हतबल झाला. फलंदाज समजत नाहीये. फलंदाज आपण पाहतोय अमेय गुरवला. बऱ्याचदा गोलंदाजी करताना आपण अमेयला पाहिलंय. मात्र मिडल ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी आला. आज खेळावं लागेल. आज प्रयत्न करावे लागतील. आज चेंडू आउट ऑफ दी पार्क मारावे लागतील. ही जी विकेट आपण पाहतोय ना तर वानखेडेला लाजवणारी विकेट संजयजी. कारण असं मैदान रायगड जिल्ह्यामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळेल. या चेंडूवरती आपण पाहतो फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट मैदानावरती आला असता तर काम तमाम झालं असतं. मात्र या ठिकाणी जर आपण विचार केला तर धाव जरूर पूर्ण होत आहे. धावा मैदानावरती 23 सालात 23 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटक मैदानावरती सुरू आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आला नाहीये किंबहुना मारू देखील दिला नाहीये. या चेंडूवरती आपण पाहतो लेट कट केलाय. चेंडूवरती प्रहार जरूर आलाय. चेंडू जातोय बिहाइंड विकेट, सीमारेषा पार. कम ऑन डीजे मास्टर.
आतापर्यंत आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती आल्या, 4 चौकार आणि 1 षटकार आपण आतापर्यंत पाहिला. विजय राणे यांच्या बॅट मधून आलेला टेक्निकली स्ट्रॉंग फटका चौकार. यावेळेस केवळ फ्लिक केला चेंडूला, ताकदीचा वापर नव्हता, केवळ गतीचा वापर केला आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटला. एका धावेला विजयने कन्वर्ट केलं 2 धावांमध्ये. त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर विजय राणे तो सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध 3 षटक मैदानावरती आलेत. 3 षटकांनंतर 29 धावा, 29 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटकांचं जर आपण अनालिसिस केलं तर आतापर्यंत 3 षटकांमध्ये करंट रन रेट आपण पाहिलं 9.67 जो मैदानावरती आतापर्यंत ठेवला गेलाय. धावा आल्या पाहिजेत, धावा बनल्या पाहिजेत. मॅच सिच्युएशन सांगते की 360 अंशाचं मैदान असताना या ठिकाणी मैदानावरती किमान 50 धावा आल्या पाहिजेत. ती डिफेंडेबल टोटल आहे, ती तुम्हाला मैदानावरती लावता आली पाहिजे. 3 षटक पूर्ण होतात, 29 धावा मैदानावरती बनल्या, 29 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. कोणता गोलंदाज येईल त्याच्यावरती चर्चा जरूर करतोय, कारण एक अत्यंत महत्वाचं षटक असेल. आतापर्यंत 29 बनल्यात. 6 चेंडूवरती जर 3 विकेट आले, 4 चौकार मैदानावरती आले तर मात्र मॅच पुन्हा एकदा बनेल. सर्व गावातील येणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा ही आशा आहे की मैदानावरती धावा बनल्या पाहिजेत, धावा आल्या पाहिजेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल वैती मैदानावरती येतोय. स्ट्राईक वरती अमेय गुरव, नॉन स्ट्राईक एंड वरती विजय राणे, प्रारंभ पाटील परतला. कोणत्याही फलंदाजाला आज चांगली कामगिरी करता येत नाही. आज अमेय गुरवला बिगिट मारावे लागतील. या मैदानावरती आपल्या संघ मार्गासाठी, आपल्या संघासाठी खेळावं लागेल, झुंजावं लागेल. तर मॅच सिच्युएशन मध्ये धावा फार कमी आल्यात. एक अंतिम षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल तर साहिल वैते मैदानावरती येतोय. या इनिंग नंतर मी परत अनाउन्स करेन BR11 जिराट विरुद्ध जनमान भुईराळी. या दोन्ही संघाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी या चेंडूवरती शॉट ऑफ द नेक चेंडू होता. बॅटची कडा आणि मैदानावरतून फलंदाज अमेय गुरव बॅट. हॅलो, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोरती येऊन थांबायचं आहे. BR11 जिराट आणि जर्मन भुईराळी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण मधल्या वेळेत टॉस करणार आहोत आणि त्यामुळे आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहणे खूप गरजेचं आहे. फायनल कॉल करतो आपल्यासाठी, आपण या. पुन्हा एकदा मॅच कडे. अंतिम षटक मैदानावरती. या चेंडूवरती सुद्धा संधी बनते आणि ही ऑपॉर्च्युनिटी सोडणार नाही. आणखी एक विकेट नावावरती साहिल वैते मैदानावरती आग उघडणारी गोलंदाजी करतोय. कमाल डीजे. त्यांच्यासमोर खेळत असताना साहिल वैतीचं काय जबरदस्त षटक आलंय. हरेश मैदानावरती या ठिकाणी स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती विजय राणे पाहतोय आपण. तर अजूनही जर आपण विचार केला तर साहिल वैते या ठिकाणी बाउन्स बॅक करणार का? पहिली हॅट्रिक जिराट प्रीमियर लीग पर्व दुसरं मध्ये साकारणार का? या मैदानावरती आपल्या नावाचा दबदबा दाखवणार का? आज संधी आहे, आज ऑपॉर्च्युनिटी आहे. आज स्वतः सिद्ध करण्याची ती झुंजार वृत्ती मैदानावरती दाखवली पाहिजे. साहिल वैते ऑन हॅट्रिक. पाहूयात आपण या ठिकाणी पहिली हॅट्रिक
या दुसऱ्या पर्वात घेणार का? या चेंडूवरती आपण पाहतोय ऑफ पिचच्या बाहेर होता चेंडू. पंचांनी जरूर या ठिकाणी या चेंडूची टहळणी केली. मैदानावरती हा चेंडू चांगली डिलिव्हरी. काही चेंडू जर आपण विचार केला तर ऑफ पिचच्या बाहेर ठेवण्याचं काम केलंय, तर काही क्षेत्ररक्षक सुद्धा त्याने ठेवलाय. जर आपण विचार केला तर डीप क्रॉस पॉईंटला क्षेत्ररक्षक काय एक क्षेत्ररक्षक दायऱ्यामध्ये आपण पाहतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला शॉर्ट पॉईंट होण्याचं काम करतोय. धाबांकावरती 30 धावा आल्यात. या ठिकाणी आपण जर विचार केला 30 धावसंख्येवरती 6 विकेट गेल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवरती धावा किती बनतील पूर्णतः जर आपण विचार केला तर विजय राणेकडे क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो आणि त्याच्याकडे बऱ्याचदा आपण ते करून त्याने दाखवलंय. या चेंडूवरती काय होईल? गोलंदाज साहिल वैद्य या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू जर आपण विचार केला तर स्लोवर वन प्रितेश आला होता. या चेंडूवरती तयारीमध्ये नव्हता विजय. या चेंडूवरती जर आपण विचार केला तर गोलंदाजाकडे आतापर्यंत व्हेरिएशन्स आपण पाहिलेत. काही चेंडूवरती गतिमान अवस्था दिली गेली, या चेंडूवरती गती नव्हती. पुन्हा एकदा गोंधळी ट्रॅकवरती साहिल वैद्यसाठी ही सुवर्ण संधी जरूर होती, मात्र हा चेंडू ट्रॅव्हल करतो. चेंडू जातो डीप स्कोअर बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतोय. बेधडक बेतुंड षटकार. ही सुवर्ण संधी जरूर होती, मात्र हा चेंडू ट्रॅव्हल करतो. चेंडू जातो डीप स्कोअर बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतोय. ओमकार आणि त्याचबरोबर मंदार म्हात्रे दोन्ही संघाचे कॅप्टन. मंदार म्हात्रे अर्थात पेटारे यांच्या मालकीचा संघ आहे, त्याचा कॅप्टन. आणि त्याचबरोबर विनोद पाटील यांच्या मालकीचा संघ असणार आहे, अर्थात त्याचा कॅप्टन आहे ओमकार पाटील. दोन्ही संघात 4 ओव्हरचा मॅच नाणेफेक अर्थात सन्माननीय भालचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. कॉल फॉर मंदार. काटा कॉल आणि काटा टॉस विन झालेला आहे मंदार. अभिनंदन. 4 ओव्हरचा मॅच आहे. झिराड प्रीमियर लीग आपण दुसरं पर्व खेळता आणि अगदी सुंदर क्रीडांगण जेथे हिरवळीच्या मैदानावरती नाईट क्रिकेट खेळण्याचा आपल्याला अनुभव मिळतोय. अर्थात ही स्पर्धा आपण बघतोय झिराड प्रीमियर लीग ही प्रकाश झोतातली आपल्याला खेळायला मिळतोय आणि प्रकाश झोतामध्ये खेळण्याचा अनुभव वेगळा असतो. डे क्रिकेट आणि नाईट मध्ये अशा जर स्पर्धा तुमच्या गावात झिराड मध्ये होतात तर त्याचा फायदा तुम्हाला काय होईल? मला वाटते बोलता येत नाहीये. ओमकार तुझं सुद्धा तुला शुभेच्छा देतोय. दोन्ही सुद्धा नाईट खेळणारे खेळाडू आहेत, कारण तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुम्ही खेळता खूप चांगले, परंतु भविष्य तुमचं खूप आहे. कारण झिराड ग्रामपंचायतने एवढं चांगलं क्रीडांगण बनवलंय आणि भविष्यात झिराड मधून बरेचसे खेळाडू तयार होतील या अपेक्षा सर्व गावाचे आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही खेळता त्या पद्धतीने तुम्हाला बोलता सुद्धा आलं पाहिजे. आणि त्यातच तुमची जी पॉवर असते, तुम्ही बोलल्यामुळे आपले जे खेळाडू असतात ते अगदी जनरेट होत असतात आणि त्यांची जी आत्मविश्वास त्यांचा वाढत असतो, त्यामुळे त्याचा फायदा सुद्धा होत असतो. काय बोलाल? जो प्रश्न मंदारला विचारला होता तो तुला सुद्धा असणार आहे. काकांनी गावासाठी एकदम चांगला ग्राउंड केलेला आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि चांगलं क्रिकेट खेळावं. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. अत्यंत सुंदर क्रीडांगण या ठिकाणी बनवलं गेलंय झिराड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अर्थात. आणि त्या गावाचं खूप कौतुक झालं पाहिजे आणि त्यासाठी ही स्वतः आपण बघतोय झिराड गावातले बरेचसे खेळाडू या टेनिस क्रिकेटमध्ये नाईट क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स देतील या स्पर्धेच्या निमित्ताने हे नक्कीच असणार आहे. तर बोलूया आपण या दुसऱ्या इनिंगचं समालोचन ऐकण्यासाठी या गावचा सुपुत्र अर्थात एक गोड आवाज यांचा अर्थात रितेश पाटील च्या साथीने क्रीडांगणावरती. थँक्यू सो मच सर. या ठिकाणी आपण पाहतोय 37 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 24 चेंडू मध्ये आव्हान पूर्ण करायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. स्पर्श व सिया बॅट्समन येऊ देत. चला
लवकरात लवकर फलंदाजी जोडी मैदानावरती पाठवायची आहे. 37 धावांचं आव्हान प्रितेश या ठिकाणी उभारलंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. जे चेंडू पाहुण्यांच्या बाहेर गेले ते स्वयंसेवकांनी आमच्यापर्यंत आणून द्या, जेणेकरून आपल्या गावाची स्पर्धा जी आपण भरवली आहे. तर सर्वांना मी सूचित करताय की चेंडू जे पाहुण्यांच्या बाहेर गेलेत ते आपल्यापर्यंत येऊ दे, आमच्यापर्यंत पोहोचवा. 37 धावा धापटकावरती करायच्या. 24 चेंडूंचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी आपण बोलतोय नेक्स्ट इनिंग कडे. सेकंड इनिंगचा खेळ सुरुवात केली जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण ऐकताय जिराट गावाचा सुपुत्र आमचे मित्र प्रितेश पाटील यांना ओडिओ. प्रितेश, धन्यवाद. थँक्यू सो मच यश. विजयासाठी आपण पाहतोय 37 धावांचं टार्गेट आहे. तसं पाहायला गेलं तर टार्गेट अगदी चॅलेंजिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फलंदाज अगदी लवकर बाद झाले होते आणि तदनंतर मात्र लास्टच्या क्षणी एक षटकार आला आणि त्यानंतर एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये मात्र यश आलं. ओम इलेव्हन कनकेश्वर जिराट संघाला 37 धावांचा पाठला. 37 धावांचा पाठलाग इथे कशा पद्धतीने केला जाणार ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरणार. विराट प्रीमियर लीगची पहिली मॅच आहे आणि खऱ्या अर्थानं पहिली मॅच म्हटली की कंडिशनचा अंदाज नसतो, पण अशा कंडिशन मध्ये गोलंदाजी करणं फलंदाजी करणं फलंदाजांसाठी एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असतं. हे आव्हान आता दोन्ही संघ कशा पद्धतीने स्वीकारणार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय संघाचा तारणहार, संघाचा मोर मात्र मनीष म्हात्रे आणि त्याच्या साथीला साहिल राणे. विराट प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने ही एक गावाची प्रीमियर लीग आहे, परंतु आयोजन जर आपण पाहिलं ना अगदी एखाद्या तालुक्याच्या प्रीमियर लीगला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं आयोजन पाहायला मिळते. अंपायर्स लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. 37 रन्स टू विन. प्रारंभ पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने होणार. पहिला चेंडू एज लागली आणि त्यानंतर मात्र यष्टीकडे कॅच सोडला. स्लीपला शॉट थर्डमॅनला आपल्या क्षेत्ररक्षकाने सुद्धा चुकी केली. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांचा आणि वेलकम फोर. साठी वाचवले. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओहो, यावेळी मात्र एजंट टेकन कोणतीही मिस्टेक करत नाहीये. जी मिस्टेक केली होती मात्र सुधारले. पहिला धक्का बिग ब्लो फॉर टीम स्पर्श अँड CI11.
फिरकी गोलंदाज म्हणून तो परिचित आहे आणि चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मनीष ठळे आणि मनीष म्हात्रे दोन्हीही मनीष मैदानावरती बॅटिंग करतात. हा एम फॅक्टर स्पर्स या 11 संघासाठी कितपत लाभदायक ठरणार. खऱ्या अर्थानं मनीष ठळे जो 3 चेंडूचा सामना करून खेळतोय, एकही धाव मात्र त्याने केली नाहीये. दुसऱ्या बाजूला मनीष म्हात्रे 2 चेंडूंमध्ये 7 धावांवर खेळतोय. पहिला चेंडू वरती ब्रेक पाहायला मिळालाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने मात्र अगदी हातातील कॅच सोडलाय. कल्पेश शिराडकर तेथे होता. अशा पद्धतीच्या कॅच जर सोडल्या ना, तुमच्याच पायावरती खुराड मारण्याचा प्रकार तो होऊ शकेल. मैदानावरती मात्र जर आपण पाहिलं ना, कुठेतरी कॅच सुटतायत. क्षेत्ररक्षण करणारा संघाला आता मात्र फिल्डिंग मध्ये बदलाव करावा लागेल. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. मनीष म्हात्रे मात्र आपण पाहतोय मैदानावरती चांगल्या पद्धतीने आपले इनिंग बिल्डअप करत असताना डावाची जडणघडण आणि डावाचं फाउंडेशन मनीष म्हात्रेने अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीने केले. शॉर्ट थर्डमॅनला असलेल्या क्षेत्ररक्षकाने मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आणि काय खेळलं जाते मैदानावरती. चुका आणि फक्त मिस्टेक मैदानावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती कॅच सोडला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बनावटी विकेट सोडली. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये गोलंदाज संधी निर्माण करत असतो, पण त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करायला लागतं क्षेत्ररक्षकांना. ते एफर्ट्स मात्र पाहायला मिळत नाहीये. ओमिरन दस्तीश्वर शिराड संघाने फिल्डिंग मध्ये खूप खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण केले आणि त्याचाच फटका त्याला लागत असताना पाहायला मिळते. फलकावरती मात्र आपण पाहतोय नॅल्सन फिगर पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला, स्ट्रेट ऑफ द विकेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने अमयने चेंडू तिथे फील्ड केलेला आहे. डबल सिंगल मध्ये डिलिंग पाहायला मिळते स्पर्श आणि CA11 संघाची. निवाज भोईरला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने तो मात्र मारा करतोय. येथे मात्र फटका अगदी चांगला टायमिंग झालं, पर कनेक्शन दर्जेदार. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 18 धावा आल्यात. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय लेग ब्रेक पाहायला मिळाला. फलंदाजाने आधीच प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजाला इथे मात्र चकवलंय. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. कम बॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं. 18 ऑन द बुट. ती विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. इथे मात्र फटका अगदी चांगला आलाय. अमय पाठलाग करतोय. चांगल्या पद्धतीने त्याने चेंडू फील्ड केलेला आहे, पण 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. आता मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 20 ऑन द बुट. धाव फलकावरती मात्र 20 धावा आपण पाहतोय. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये, कशा पद्धतीने हा सामना मात्र खेळवला जाणार. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना, अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले. अगदी सुरुवातीपासून पहिल्या चेंडूपासून रंगतदार रोमहर्षक पद्धतीचा सामना मात्र मैदानावरती पाहायला मिळालाय. आता 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना चेंडू कुणाच्या हाती सुपूर्द केला जाणार ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरणार. पाहूया तिसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज असेल जो मात्र अंतिम षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करेल. गोलंदाजी करण्यासाठी आता येतोय सागर थळे. पाहूया सागर थळे आता मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणार. जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय धावा चांगल्या पद्धतीने आल्यात. पहिल्या षटकामध्ये प्रारंभने अचूक गोलंदाजी केली होती, नियंत्रित टप्प्यावरची गोलंदाजी केली होती, पण तदनंतर मात्र निवाज भोईरचं अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर महागडं षटक. त्यामुळे मात्र आपण पाहतोय 2 षटकाच्या खेळानंतर 20
धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 17 धावा असं इक्वेशन. शिराड प्रीमियर लीगची पहिलीच मॅच आपण पाहतोय रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. क्रिकेट मधली अनिश्चितता आपण या मैदानावरती पाहिले. पहिल्या चेंडूपासून अशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या मॅच मध्ये पाहूया आता काय घडणार. सागर थोळे राईट राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालाय आणि ते मात्र आपण पाहतोय मनीष म्हात्रे ज्याने चांगले बॅटिंग केली तो मात्र बॅटिंग करत असताना बाद झालेला आहे. टाइमपास करत नाहीये दोन्ही संघांना विनंती. नवीन खेळाडू रितेश म्हात्रे संघाचा कर्णधार त्याच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. आता मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर रितेशला लास्ट पर्यंत खेळावं लागेल. त्या पद्धतीने बॅटिंग मात्र त्याला करावी लागेल. सागर थळेने मात्र आपण पाहतोय अगदी क्रुशियल मोमेंटला आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ज्या विकेटची नितांत गरज आणि आवश्यकता होती ना ती विकेट मात्र ओम इलेव्हन कंकेश्वर शिराड संघासाठी आले. सागर थळे पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ओहो चांगला चेंडू पडल्यानंतर अँगल क्रिएट करतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सागर थळे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिले दोन्ही चेंडूंवरती धावा आल्या नाहीयेत. आपण या मॅच मध्ये पाहतोय क्षणाक्षणाला चित्र पालटत चालले. दोन्ही संघ आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची फाईट करत असताना इथे मात्र आपण पाहतोय टायमिंग अगदी खराब पाहायला मिळाले. सिंगल आले. सागर थोळे मात्र भेदकता दाखवतोय. अचूक टप्प्यावरती होणारी नियंत्रित पूर्ण गोलंदाजी यामुळे मात्र आपण पाहतोय स्पर्श 11 संघ मात्र या षटकामध्ये कुठेतरी ट्रबल करतोय संघर्ष करतोय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. खडूस वृत्ती मैदानावरती इथे मात्र दाखवून दिले मैदानावरती काय घडले जाते. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडूला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय शानदार षटकार. दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला सुद्धा 6 आला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला सुद्धा 6 आलं. आता मात्र 8 चेंडू 10 धावा अशा पद्धतीचं इक्वेशन. येथे मात्र टायमिंग प्रॉपर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतो शानदार षटकार. तो कृपया बाहेर काढायचा आहे. जो मैदानामध्ये जो टेम्पो आणलेला आहे तो कृपया बाहेर काढायचा आहे. 7 चेंडू विजयासाठी. ओहो हा चेंडू अगदी चांगला आलाय. आता मात्र 6 चेंडू आणि ते मात्र इनफॉर्म बॅटर मनीष थळे बाद झालेला आहे. धाव फलकावरती आपण पाहतोय 3 षटकांनंतर 33 धावांवरती 3 खेळाडू बाद झालेत. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय सामना पुढे सरकत असताना पाहायला मिळते. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. पाहूया कशा पद्धतीने ही मॅच होणार. या षटकाचा जर आपण विचार केला ना 2 षटकार सागरने खाल्ले आणि त्यामुळे कुठेतरी मोमेंटम जो होता ना तो मात्र स्पर्श या 11 कडे शिफ्ट झालेला पाहायला मिळतोय. 6 चेंडू विजयासाठी
4 धावांची आवश्यकता. रितेश मात्रे आहे मैदानावरती, ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याची. तो कशा पद्धतीने बॅटिंग करेल. आणि त्याच वेळी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ओमिलन कटकेश्वर झिराट संघाने त्यांचा सुद्धा ट्रम्प कार्ड काढलेला आहे गोलंदाजीसाठी. अमय गुरव, ज्याच्याकडे चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू कट करण्याची क्षमता आहे, चांगल्या पद्धतीचे यॉर्कर टाकण्याची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे 6 चेंडू 4 धावा जरी असला तरी हा सामना चांगल्या पद्धतीने रंगतदार होईल यात कोणतीही शंका नाहीये. मैदानावरती साहिल वैद्य पाहायला मिळतोय. साहिल वैद्य आणि रितेश मात्रे दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत आणि या दोन्ही खेळाडूंकडे चांगल्या पद्धतीची फलंदाजी करण्याचा पोटेन्शियल आहे, चांगल्या पद्धतीची कॅपॅसिटी आहे. ते पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने आपली कामगिरी पेश करणार. अंतिम षटक, सामन्याचं रिझल्ट ठरवणारं षटक. पाहूया निर्णायक षटकामध्ये काय होणार. पहिला सामना झिराट प्रीमियर लीगचा अगदी थ्रिलिंग पद्धतीचा पाहायला मिळतोय, थरारक लढत पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज आहे अमय. पाहूया तो मात्र आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. रितेश मात्रेवरती खऱ्या अर्थानं खूप मोठी आता जबाबदारी असणार आहे. संघाचा कर्णधार तो मात्र आहे आणि तो पाहूया आता कशा पद्धतीने फलंदाजी करेल. त्याचवेळी अमय गुरव कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. तसं आपण पाहायला गेलेला मैदानावरती बेस्ट वर्सेस बेस्ट अशा पद्धतीचं चित्र आहे. पहिली सामना आपण पाहतोय, पहिलीच मॅच खऱ्या अर्थानं रंगतदार आणि रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेली आहे. झिराट प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट मात्र हा स्ट्रोक लगावलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. आपण पाहतोय आता इक्वेशन 5 चेंडू 3 धावांवरती. मॅच मात्र आपण पाहतोय अगदी रंगतदार स्थितीमध्ये, रोमांचक स्थितीमध्ये. येथे मात्र आपण पाहतोय अगदी हलक्या हाताचा वापर केला आणि बॉटम हँडचा सुंदर वापर करत असताना चेंडू अगदी हलक्याशा पद्धतीने पुश केलाय. सिंगल मात्र घेतलेली आहे. आता मात्र इक्वेशन 4 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. मैदानावरती मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं स्टडी क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. येथे मात्र रितेशने ठोकलाय विजयी षटकार. अशा पद्धतीने पहिला सामना जिंकलाय स्पर्श आणि CI11 झिराट संघाने. जमा करायचे. खेळाडूंना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, जर आपले चेंडू त्या ठिकाणी सापडले असतील तर ते कृपया जमा करायचे. मैदानावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजाने चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली असा मनीष ठळे ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जे बॉल आहेत आपल्याकडे कृपया ते बॉल जमा करायचे आहेत. ज्याने ज्याने बॉल घेतलेले आहेत ते कृपया बॉल जमा करा इथे. आणि